महाराज सगळ्यांना त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं साथ द्यावी. बाई सामर्थ्यानं संसार करते. खरं एक नाही ग माय. आणि नवराही बोलला की डायरेक्ट धरण आठवतो. असं वाटतं कशाला जगतोय. नाही महाराज, अशीच एक धरणावर गेली. महाराज रडत रडत जीव देणार, तर मैत्रिणीनं हात धरला. आत्महत्येसारखं महापातक आपल्या धर्मशास्त्रात दुसरं नाही. करू नये बरं. आत्महत्येसारखं महापाप दुसरं. आणि कसं खचताय रे छोट्या छोट्या गोष्टींना. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ आहे स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या राजानं विचार केला असता गुलामगिरीत नांदणारा बाप माझा, मी माझ्या साम्राज्याची स्वप्न बघावी काय, तर नसतंच घडलं. पण स्वतःवर आत्मविश्वास होता, शेतकऱ्यांच्या पोरावर भरोसा होता. अरे त्यांच्या जीवावर त्या शत्रूच्या नाकावर टिचून 260 पेक्षा जास्त किल्ले 40 वर्षाच्या आत हस्तगत केले. हा इतिहास आहे हिंदवी स्वराज्याचा. अरे शेतकऱ्याच्या पोरावर शिवरायांचा विश्वास होता म्हणून स्वराज्य घडलं. आणि ती शेतकऱ्याची पोरं आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी नडतो. आणि का घाबरत रे. सगळं करू शकता. विनंती आहे माझी, गावातल्या पानाच्या टपरीपासून शहरातल्या सोन्याच्या दुकानापर्यंत सगळं आपलं पाहिजे. आणि पाहिजेच, याला अभिमान म्हणायचं नाही. तुकोबराय म्हणले भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळांच्या माती हाणू काठी. अरे आमच्याशी प्रेमाने वागलात तर आमचं धोतर सोडून तुमची लाज राखू. पण आमच्याच धर्मावर गोटं दाखवायला लागले, आमचीच लाज काढायला लागले. मग काय ग बसू काय. झेंडा खालीन दांडावर करून धोत्राची ताकद दाखवू. अरे वारकरी म्हणजे काय शेळपटलेले वेळपटलेले समजतं की काय. जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट ज्ञानोबा आहे. सगळ्यात जास्त ताकद ज्ञानेश्वरीत, सगळ्यात जास्त ताकद गाथ्यात. अरे जगाचा मालक आमच्या पाठीशी, मागे पुढे उभा राहा, हे संभाळीता आली घाट निवारा. आपणच आपली किंमत करायला विसरतो रे. महाराज पोलीस होता. कोण होता. बोलत जा बरं. हा बोला ना. मग बोला. नाही बोला. आता बोलले ते कसे बोलले हेही मला माहिती महाराज, पण जे शुद्धीत आहे ते बोला महाराज. हा पोलीस. पोलीस हा पोलीस होता. नीट ऐका. पोलीस होता. मग हा पोलीस होता. ड्युटी संपून घरी निघाला होता. अर्ध्या वाटेत त्याला चोरानं पकडलं. पोलिसाला चोरानं पकडलं. पोलिसाला कलियुग इथं काही होऊ शकतं महाराज बरं का. पोलिसाला चोरानं पकडलं. चोरानं त्या पोलिसाकडनं सोनंही घेतलं, धनधान्यही घेतलं आणि भलतं मारलं. तो बायकोकडे गेला. बायको म्हणली एवढे कशानं सुचले. ते म्हणलं चोरानं धरलं होतं. बायको म्हणली उद्या लोकाला कळलं तर शेण घालतील तोंडात लोक. पोलीस आहे तुम्ही, चोराचा मार खाऊन आला. अहो तुझी बंदूक कुठे आहे. ते म्हणला लपवून ठेवली, नाहीतर ती बी नेली असती. अरे मूर्खच का तू. बंदूक लपवायला होती का दाखवायला होती. चालवायला होती ना बाबा. अगदी तसं आयुष्य रे. हे आपलं अस्तित्व निर्माण करण्यासाठी जगाच्या मालकानं दिलंय. हे डोकं वापरण्यासाठी दिलंय. हातपाय कष्ट करण्यासाठी दिलेत. स्वतःची किंमत करा जरा. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरनी त्याला उभं केलं आणि एक प्रश्न विचारला. उत्तर देताना आम्हाला कळलं ती बोबड आहे. अख्खा वर्ग हसला. सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ऍडमिशन घेतलंय, तुला केस कोण देणार. तर म्हणला थतलं बोलू नका. कुठलं बोलू. थतलं नाही तर कुठलं बोलू. बरं तुला केस देतील बी, पण तू लढणार कशी. तर म्हणला थल कधी बी ललल. कधी ललल. कधी ललल. अरे तू ललल पण पुलत्याला कलल का. तू लललेली नाही. मी ललल. ठीक आहे ललल तर ललल. अरे तू केस सोड. तू आयुष्यात कुठलीच गोष्ट सामर्थ्याने करू शकत नाही. सरांनी अंडरस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. तरुण मायबाप विनंती माझी, पोरांनो मुलींनो, हे जग ग्राह्य धरतंय आपल्याला. ह्यांना वाटतं हे काय करणार रे. शाळपाटलेलं एवढी वर्ष काही केलं नाही ना, आता काय करतंय. ग्राह्य धरतायत हे आपल्याला, अंडरस्टिमेट करतायत. मामा माझं एक वाक्य आहे, अख्ख्या जगानं आपली हारायची वाट बघावी आणि मग आपण जिंकावं. त्यात जी मजा आहे ना ती पांडुरंगाची कृपा आहे. लोकांना म्हणावं पोरगी आहे हिला काय जमणार आहे, आणि मग आपण करून दाखव. मग त्यांना कळेल पोरगी आहे हिला जमतंय की. जमून दाखवायचं रे. आपण फार सुंदर मातीत जन्माला आलोय. कधी इतिहास वाचा, कधी ग्रंथ वाचा, कळेल तुम्हाला काय ताकद आहे आपल्यात ती. पण खरं आहे म्हणा, कचकच कांदा ऐकणारा गबाळ आपण. आपल्याला हरिपाठ गोड लागत असतो. तुझ्यासाठी गेले तू कशाला वनात गेला देवच जाणे महाराज. अरे भगवंताचं नाम आहे, येईल तैसा बोल रामकृष्ण, याचा अर्थ कुठेही म्हणा असं नाही ना.
तुम्ही कसाही अर्थ काढलाय. जगाच्या मालकाचं नाव कुठल्याही स्थळी घेऊ नये असं नाही, पण परिस्थिती तरी नीट असावी की नाही. आम्ही म्हणतो ना जमेल तसं घ्या, काही हरकत नाही, काळ वेळा नाम उच्चारिता नाही, पण कमीत कमी तेवढं सामर्थ्य तरी निर्माण करावं की नाही. भजन आहे रे तुम्ही कसंही गाय गार जमतंय. डोंगराची हवन बायला सुद्धा तशीच अवस्था आहे सगळ्याशी महाराज. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी, भजनात नशा असावी. नशेत भजन नसू नये. कळलं त्यालाच कळलं. अरे बाटलीशिवाय तुझी ढुलकी वाजत नाही, तुला आराधी म्हणायचं. गांजाशिवाय तुझा झांजा आपटत नाही, तुला गोंधळी म्हणायचा. अरे भगवंताचं नाम आहे ते. आम्ही असं नाही म्हणत की अभंग जमले. अरे नाही, भगवंताचं नाम आहे. मला सांगा, देवाचं नाम कधी पाप देत? कधीच नाही. गोड लागत नाही का? लागतो की नाही? विकू थोडं कमी कर माऊली बोलताना. मग रागाने खाल्ला गोड लागतो की नाही? लागतो की नाही? लागतो. प्रेमानं पिलं मरतं का नाही? घरी गेल्यावर पिऊन बघा, सकाळी कळतंय. विषय आहे तुम्ही प्रेमानं पिलं काय रागाने पिलं काय, मारणारच आहे. मध आहे तो, रागाने खाल्ला काय प्रेमाने खाल्ला काय गोड लागणारच आहे. मधाचा गुण आहे गोडवा देणं, विषाचा गुण आहे मारणं. भगवंताच्या नामाचा गुण आहे पुण्य आणि समाधान देणं. ते देतच, पुण्याची गणना ते देतच. म्हणून येईल तैसा बोल. पण कमीत कमी त्या देवाच्या नामाची किंमत, त्याची सामर्थ्यता, त्याचं महत्व तरी कळलं पाहिजे. सगळं गोड आहे रे, देवाच्या नामा इतकं गोडच काही. तो मायबाप आहे, तो बरोबर गोड करून घेतो आयुष्य. सगळी भजनं गोड आहेत. दोन्ही पण भजनं ऐका. लेकरांची सेवा केली सै तू आई, कस पांग भेटू कस तुझा उपकारा जगी तोड नाही. उवडीन जीव माझा सावळी विठाई विठ्ठला, मायवा जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी सेवा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. फिरत्याचा काळ वरती देशी, मातीला आकार विठ्ठला. दुखी संसाराची सोडून या गाठ्या, दुखी संसाराची सोडून या गाठ्या. बाबुले चालती पंढरीची वाट, बाबुले चालती पंढरीची वाट. यमुनेच्या तीर्थाला बाईला हरी, यमुनेच्या तीर्थाला बाईला हरी, कनवाचा विठोबा. कान्हा थोडा मोठा काढा. कान्हा प्रेमाने कान्हा. कान्हा वाजवी वासरी, वाजवी वासरी, कान्हा वाजवी वासरी. चल माझ्या डावाला जाऊ, तुला बाई कात या आय माता नंदाचा काल होता चोरीला, होता चोरीला म्हणून मी आले कोटला, होता चोरीला म्हणून मी आले कोटला.
मामाला कळलं तर वाजवा, उगा मामा म्हणतात म्हणून वाजवू नका. त्यांना पटलं म्हणून ते म्हणले. तुमचं काय खरं आहे? अवघड आहे दादा, विनंती रे. किती वेळा सांगायचं हे नाही. ज्ञानी माणसाचं लक्षण एखादं पटलं तर वाजवायचं. या विषयाकडे मग महाराज इतकी ताकद भगवंताच्या नामात की कुठलाही शब्द गोड करून जाते. म्हणून तर जुनी माणसं लेकराचं नाव देवाच्या नावावर न ठेवायचं. कसंही यावं पण मुखात देवाचं नाव यावं. पुण्य देऊन जातं. हरि उच्चारणी अनंत पाप राशी जातील लयासी, क्षण मात्रे गीता नाम विठोबाचे पर्वत जळतील. सगळ्यांना चरण पाठ आहेत. अगदी तसं आहे. नामसंकीर्तन साधन पय सोपे जळतील पापे जन्मांतरीचं. जन्मोजन्मीचं पाप जळतं रे. पण महाराज मी काय म्हणतो, क्षणभर नाही थांबता आलं तर जायची अपेक्षा कर. देवाकडे नाही जाता आलं तर जायची इच्छा तरी व्यक्त कर. नाही पंढरीची वारी करता आली म्हण तरी पंढरीची वारी करायला पाहिजे म्हण, इच्छा तरी व्यक्त कर. चालायला चालू कर. फार ताकद आहे पंढरीच्या वाटेत, फार ताकद आहे. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. हा मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे. मायबाप रिसोडकर कुणीकडे हा जाता का पंढरीला? मरायच्या आधी जा जा जा. हा कवा तरी जात जावा. पण आमचं कसं आहे, तिरुपतीला मरण पण पंढरीला जात नाही. किती फॉल्ट आहे ना. आमच्याकडे महाराज फॉर्च्युनरमध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. म्हणजे फॉर्च्युनरवाल्याला हरिपाठ का पाठ नसना पण त्याच्यापाशी गर्दी आहे. चलत येणाऱ्याला ज्ञानेश्वरी का पाठ असना पण कुणी जात नाही. प्रेझेंटेशन चाणक्यनीती वापरली जाते कलियुगात. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. याला चाणक्यनीती म्हणायची. 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. हे कल्पनेची हेच खरं आहे. इथं क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला बिलकुल नाही. आता इतकी वर्ष झालं संतूर साबण वापरता, खरंच सांगा संतूर साबण से उमर का पत्ता नाही चालता असं होतं का? नाहीच की ग. पण अख्खं जग म्हणते म्हणून आम्ही म्हणतो. बरं आम्हाला माहित आहे की होत नाही तरी आम्ही मान्य केलंय. म्हणजे किती मूर्ख आहेत आम्ही. पण आम्ही त्या 4 नाही रे. आमच्यासाठी सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्यच काही आम्हाला कळत नाही. आणि तू सत्य हे आम्हाला कळावं याच्यासारखं समाधान दुसरं नाही. जिथे आम्हाला माहित आहे की तू शाश्वत आहेस, बाकी सगळं अशाश्वत आहे. मग अनुसया कोण? ज्याच्या ठिकाणी असूया नाहीये, द्वेष नाहीये, कुठल्याच प्रकारचा द्वेष नाही, तिरस्कार नाही, कधीच कुणाविषयी ईर्ष्या नाही, ती अनुसया. अ म्हणजे नसणे, असूया. जिच्या ठिकाणी असूया नाहीये ती अनुसया. आत्रेय कोण? अ म्हणजे नसणं, त्रय म्हणजे 3 गुण, रज तम आणि सत्व. हे 3ही गुणाच्या पलीकडे ज्याचं सामर्थ्य आहे ते आत्रेय. जे ब्रह्मांच्या स्वरूपाने निर्माण झाले ते आत्रेय. जे ब्रह्माच्या दृष्टीतून नेत्रात्न झाले ते आत्रेय. लक्षात घ्या, सामर्थ्याने लक्षात घ्या. जिथं द्वेष नाही, ईर्ष्या नाही ती अनुसया. जिथं रजतम सत्व अर्थात कर्म नाही ते आत्रेय. जेव्हा आत्रेयचं आणि अनुसयेचं पाणी होतं, पाणी ग्रहण होतं, विवाह होतो, त्यावेळेस साक्षात दत्तांचा जन्म होतो. हा संप्रदाय आहे. दत्त म्हणजे प्रत्यक्ष, प्रत्यक्ष म्हणजे साक्षात माझा परमात्मा. दत्त याचा अर्थ शब्दशः प्रत्यक्ष. जुनी माणसं अजून पण म्हणतात बघा, अहो तुमची आठवण काढली तुम्ही दत्त म्हणून आले. दत्त म्हणून आले म्हणजे प्रत्यक्ष आले, उभा टाकले. जिथं अनुसयाचं नात्रयाचं पाणी ग्रहण झालं, साक्षात परमात्मा आम्हाला मिळाला, दत्त प्रत्यक्ष प्राप्त झाले. मग ही ताकद पातिव्रत्याची. मग जेव्हा शांतीला मातेला, तुम्ही जाग्यावर आले का? तुम्ही जाग्यावर आले का? फिरत जा पण येत जा. शांतीला माता, नवरा चांगला पाहिजे, हो ना, कळलं ना? ते इथून गेलं तर आलं का? हा थोडं इष्टी चहा पाण्याला थांबत असते महाराज. तुम्ही फक्त सोडायची नाही. हा लक्ष देऊन ऐका. नवरा चांगला पाहिजे. तुकोबराय सुद्धा म्हणतात तसं. तुकोबराय वेगळ्या अनुषंगाने म्हणतात पण आपण म्हणू शकतो शहाणा तो धनी. धनी शहाणा असला की सगळं तुका म्हणे सोपे आहे. सगळं संसार, मग संसारही सुखाचा होतो. फक्त नवरा चांगला पाहिजे. हा महाराज मग तो नवरा. पण नशीब इतकं वाईट, बहिणीनं सांगितलं शांडीला सोमवाराच्या दिवशी